रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात शेतीची लावणी हा पावसाळ्यातील मोठा उत्सव आहे. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर गादी वाफ्यातून काढलेली भाताची रोपे चिखलाच्या शेतात विशिष्ट अंतरावर लावण्याची पारंपरिक पद्धत हे कोकणाचे वैशिष्ट्य आहे. आज माने परिवाराचा लावणी उत्सव मोठ्या आनंदात साजरा झाला. या पारंपरिक सोहळ्याचा आनंद अधिक अविस्मरणीय करण्यासाठी सर्वांना शेतकरी वेशभूषेत उपस्थित राहण्याचे आवाहन हेमंत माने यांनी केले. या आवाहनाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभला. आपल्या मातीतल्या परंपरा जपण्यासाठी भात लावणीचा शुभारंभ करून स्नेह अधिक दृढ करण्यात आला. मातीशी घट्ट नाते असलेले जाकिमिरिया येथील माने परिवाराचा हा लावणी उत्सव आनंद सोहळा ठरला. लावणी करण्यापूर्वी नांगरणीमध्ये आनंद घेताना कुटुंबीय आणि रत्नागिरीचे माजी आमदार बाळासाहेब माने यांनीही मातीशी घट्ट नाते असल्याचा प्रेम संदेश सर्वांसाठी दिलाय. आज माने कुटुंबियांच्या दरवर्षीच्या प्रमाणे भातशेती लागवडीच्या कार्यक्रमासाठी कमलाश्रम जाकिमिरे रत्नागिरी येथे आम्ही सर्व माने कुटुंबीय आमचे कुटुंब प्रमुख हेमचंद्र यशवंतराव माने यांच्या साथीनं या ठिकाणी लावणी कार्यक्रमाला आलेलो आहोत. आम्ही दरवर्षी अशा प्रकारची आम्ही शेती करत असतो. हेमंतराव माने हे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आहेत रत्नागिरीचे, त्याचबरोबर मिऱ्या विविधकारी सोसायटीचे चेअरमन आहेत आणि एक प्रगतशील आंबा उत्पादक शेतकरी बागायतदार आहेत आणि वडिलोपार्जित माने कुटुंबाचा शेतीचा हा व्यवसाय आहे. आज मी स्वतः बाळ माने तालुका खरेदी विक्री संघाचा चेअरमन तर आहेच, परंतु या ठिकाणी सहकारी क्षेत्रामध्ये काम करणारा मी एक कार्यकर्ता. आज माझ्यासोबत आमच्या वहिनी सुजाता माने आहेत, माझ्या सौभाग्यवती सौ माधवी माने आहेत, आमचे ज्येष्ठ चिरंजीव मिहीर माने, सुनबाई शिवानी माने, धाकटे चिरंजीव विराज माने, आमच्या भगिनी कांचन सावंत माने आणि सगळे आमचे सहकारी या ठिकाणी हेमंतराव मानेंच्या साथीनं आम्ही या ठिकाणी सगळे आज हा शेतीचा लावणीचा कार्यक्रम केला आहे. खरं तर यंदा पाऊस उशिरा झाल्यामुळं शेतकऱ्यावरती संकट आहे आणि आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लावणीचा किंवा शेती लागवडीखाली जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पेरण्या झाल्या होत्या. अवेळी पडलेल्या पावसामुळं काही ठिकाणी दुबार पेरण्या कराव्या लागल्या. ज्यांच्याकडं पंपाचं पाटाचं पाणी होतं, नैसर्गिक पाणी मिळालं, त्यांनी आपल्या जी लावणी आहे ती वेळेमध्ये केलेली आहे. परंतु जवळजवळ साधारणपणे 3 ते 4 आठवडे हा कार्यक्रम उशिरा सुरू होतो आहे आणि त्यामुळं आता लवकरच पुढच्या शनिवारी पंढरपूरच्या आपल्या विठ्ठल रखुमाईचा एकादशीचा उत्सव आहे आणि समस्त महाराष्ट्रातले वारकरी शेतकरी हे त्या पंढरपूरच्या वाटेवर आहेत. गावागावामधल्या विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी छोट्या वाऱ्या सुरू होणार आहेत किंवा होत आहेत. आमच्या मिऱ्या गावामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या वारीचा आम्ही एक नवा संकल्प केलेला आहे. पुढच्या शनिवारी 2 तासाची मिऱ्या ते विठ्ठल मंदिर रुक्माई मंदिर रत्नागिरीमध्ये आम्ही या ठिकाणी सडामिऱ्या, जाकिमिऱ्या, भाटीमिऱ्यातले सर्व ग्रामस्थ या ठिकाणी 2 तासाची एक विठ्ठलाची रुक्मिणीची वारी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्यामुळं यंदा आंबा उत्पादनसुद्धा कमी झालं, काजू उत्पादन कमी झालं. राज्य सरकारने, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याला एक आधार दिला. आम्ही सगळ्यांनी मागणी केली होती आणि 2 लाखापर्यंतचं कृषी कर्ज आज माफ केलेलं म्हणून तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं राज्याचे कार्यक्षम संवेदनशील असलेले मुख्यमंत्री, आमचे सहकारी मार्गदर्शक देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचंसुद्धा मी मनपूर्वक कोकणातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो आहे. त्याचबरोबर वीज बिलाची सुद्धा थकबाकी होती जवळजवळ 25,000 कोटीची, तीसुद्धा त्यांनी आज माफ करून एक आधार दिलेला आहे शेतकऱ्याला. आणि यंदा पेरण्या कमी झाल्यात, उत्पन्न कमी आहे भात शेतीचं. खरं तर 65-70 हजार हेक्टरमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भातशेती करतात. माझा असा प्रयत्न आहे की पुन्हा एकदा हे क्षेत्र जे लागवडीचं भातशेतीचं आहे ते किमान 1 लाख हेक्टरपर्यंत गेलं पाहिजे. इथलं लागणारं जे आम्हाला भाताचं किंवा तांदळाचं जे उत्पादन आहे ते इथल्या शेतकऱ्यांनी इथं पिकवलं पाहिजे. आमच्या खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून हा माझा प्रयत्न आहे आणि लेवीच्या रूपानं जादाचं जे भात आहे ते यंदा हमी भावसुद्धा चांगल्या पद्धतीचा मिळतो आहे. जवळजवळ 3,000 रुपये क्विंटलचा भातशेतीचा किंवा भाताचा धानाचा दर क्विंटलला आज सरकार देते. पुढच्या वर्षीसुद्धा त्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह काही मिळेल आणि साधारणपणे माझी सरकारला ह्याने विनंती आहे की रेशनवरती धान्य देतात, हा तांदूळ असेल किंवा अन्य काही जे आहेत गहू ज्वारी किंवा जे काही आहे हे दुसऱ्या ठिकाणून येतं. तर रत्नागिरी जिल्ह्यातलंच भात त्याचा राईस मिलमध्ये त्याचा भात करून तो जर रेशनवर सरकारने दिला तर सरकारचं करोडो रुपयाचं उत्पन्न वाचेल आणि मला असं वाटतं
त्या जिल्ह्याला हे वाचलेलं जे उत्पन्न आहे, कारण आज कुठेतरी मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, इथला तांदूळ किंवा विदर्भातला तांदूळ, भात धानाचा शेतकऱ्याचा भात करून त्याचा तांदूळ करून तो रेशनवर येतो. याऐवजी ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचा खर्च सरकारला, केंद्र सरकारला येतो, राज्याला येतो. तर माझा हा प्रयत्न आहे, आत्मनिर्भर भारतातला हा एक संकल्प आम्ही आत्मनिर्भर रत्नागिरी करावी, की रेशनवरती जे सगळं धान्य, तांदूळ विशेष करून जो येतो तो इथल्याच शेतकऱ्यांनी पिकवावा, तोच लेवीच्या रूपानं सरकारने घ्यावा. इथंच काही ठिकाणी भौगोलिकदृष्ट्या बघून राईस मिल कराव्यात आणि त्या राईस मिलचा भात हा परत रेशनवर इथल्याच शेतकऱ्याला मिळावा, जेणेकरून शेतीकडे लोक वळतील, मेहनती राहतील. कुटुंब पुन्हा एकदा, आज आमचा हा प्रयत्न जो आहे हा सगळ्या कुटुंबांनी पूर्वी जी शेती करते, आज शेती सोडली काही कारणानं, ती शेती पुन्हा एकदा केली पाहिजे, ही त्यातली अपेक्षा आहे. कारण बळीराजा शेतकरी हाच शेवट एक आधारस्तंभ आहे. जगाला अन्नदाता देणारा हा जो बळीराजा आहे, ह्यांनी सुद्धा आपापलं आत्मनिर्भर यातलं शेतीचं उत्पन्न आपण वाढवलं पाहिजे. आणि म्हणून प्रतिवर्षाप्रमाणे आजचा हा आमचा लावणीचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. अनेक ठिकाणी जिल्ह्यामध्ये लावण्या पुऱ्या झाल्यात, काही ठिकाणी व्हायच्या आहेत. आषाढ अमावास्येला हे सगळं संपतं साधन, ज्याला आपण गटारी अमावास्या म्हणतो. मला वाटतं ऑगस्ट महिन्याच्या 14-15 तारखेच्या दरम्यान आषाढ अमावास्या आहे. एक महिना यंदा अधिक आला, त्यामुळे थोड्याशा लावण्या उशिरा आणि पाऊस उशिरा झाला आहे. विठ्ठला रुक्माईच्या चरणी आम्ही सगळेजण प्रार्थना करतो की यंदाचं शेतकऱ्याचं चांगलं उत्पन्न व्हावं आणि शेतकरी हा सुखी समृद्ध व्हावा, अशी विठ्ठल रुक्माई चरणी आम्ही प्रार्थना करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.